नेपाळमध्ये असं काय झालं की जनजित्ती एवढी भडकली आहे? तिथले पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना त्यांचा देश सोडून पळावं लागलंय. हीच इन्फॉर्मेशन सांगणार, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर नेपाळमध्ये सध्या खूप मोठं कॉन्फ्लिक्ट चालू आहे. इथली जनजी पिढी ही रस्त्यावर उठून आंदोलन करते आणि याचं कारण खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात, जसं की सरकारमध्ये वाढलेला भ्रष्टाचार, नेपोटिझम आणि महत्वाचं कारण म्हणजे इथल्या सोशल मीडियावर आलेली बंदी. अचानक फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, स्नॅपचॅट आणि आणखी 25 ऍपवर इथे बंदी घालण्यात आलेली आहे आणि यामुळे तरुणांनी आंदोलन पेटवलंय. आंदोलन इतकं भयंकर होतं की इथे पोलिसांना गोळ्या झाडाव्या लागल्या, टेअर गॅसचाही वापर करावा लागला आणि इथे जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक हे जखमी झाले. राग इतका वाढला की इथलं संसद भवन, सरकारी इमारती यांना आग लावण्यात आली आणि याच कारणामुळे इथले पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. तर परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी काठमांडू मध्ये सध्या सैन्य उतरलंय आणि जागोजागी संपूर्ण नेपाळमध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आलाय, पण तरी आणखी हे आंदोलन थांबलेलं नाहीये. इथल्या तरुणांची अशी मागणी आहे की इथे निवडणुका पुन्हा व्हायला हव्या, भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ प्रशासन हे पुन्हा इथे सरकारमध्ये यावं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, याच्यातून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली असेल तर आपल्या पेजला, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या सजेशनवर काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.